नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं पातोडी रेसिपी बघणार आहे। कुठे पाटवडी तर कुठे बेसनवडीसुद्धा याला म्हटलं जातं। आता ही रेसिपी करताना आपल्याला अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी करायची आहे, म्हणजे रेसिपी अजिबात बिघडणार नाही। आता त्यासाठी सर्वात पहिली स्टेप म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी हिरवी मिरची घ्यायची, आलं घ्यायचं आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायचा, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण लावून आपल्याला याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे जास्तही बारीक करू नका किंवा जास्तही जाड ठेवायचं नाही, अगदी अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता ही पहिली स्टेप झाली। दुसरी स्टेप म्हणजे बेसन। आता इथं 1 वाटी बेसन घ्यायचं, ते एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं। इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तर 1 वाटी पाणी घ्यायचं आणि ते छान मिक्स करायचं। आता बेसनाच्या आपल्याला पूर्ण गाठी मोडायच्या आहे, त्यासाठी मिक्सरने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघा, मऊसूद असं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे। आता तिसरी स्टेप म्हणजे पातोड्यांना फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आणि ठेचा जो तयार करून घेतलेला होता ना, तो टाकून घ्यायचा। आता ठेचा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे, कच्चा अजिबात ठेवायचा नाही, छान परतवून घ्यायचा। नंतर यामध्ये हळद टाकायची आणि हळद टाकून झाली की यामध्ये चिमूटभर हिंगसुद्धा टाकायचं आहे। आता हिंग शूट करायला राहून गेला, त्यासाठी हिंगसुद्धा टाकायचा आणि इथं 1 वाटी पाणी टाकायचं आहे। 1 वाटी पाणी टाकून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। आता इथं 1 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि 1 वाटी पाणी मी बेसन भिजवताना टाकलेलं होतं, म्हणजे 1 वाटी बेसनसाठी 2 वाटी पाणी वापरायचं आहे। आता थोडं थोडं बॅटर टाकायचं आणि मिक्सरने छान असं मिक्स करायचं आणि बघा, आता इथं गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही, अगदी पटापट हात चालवायचा आणि सर्व गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। आणि जर गाठी झालेही ना तर अजिबात घाबरायचं नाही, थोडं पटापट हात चालवायचा आणि गाठी सर्व मोडून घ्यायच्या आहे, कारण आपण बेसन भिजत ठेवलेलं होतं, त्यासाठी गाठी अजिबात होणार नाही। आता इथं 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं। झाकण ठेवून दिलं की तोपर्यंत आपल्याला एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे, कारण की यावरती आपल्याला पातोड्या थापून घ्यायच्या आहे। त्यासाठी एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि इकडे छान पातोड्यांचं बेसनसुद्धा शिजून झालेलं आहे। आता झाकण काढून घ्यायचं आणि अजून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठे गुठळ्या असल्या ना तर त्या सर्व मोडतात। आणि छान असं मिक्स करून झालं की तेल लावून घेतलेलं होतं ना, त्या ताटावरती आपल्याला पातोड्यांचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आणि आता खूप जास्त गरम आहे, त्यासाठी मी चमच्यानेच थोडंसं पसरवून घेणार आहे आणि नंतर हाताने थापून घेणार आहे। आता थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हातावरती लावायचं आणि पातोडा आपल्याला थापून घ्यायचा आहे। बघा, अजिबात हाताला चिटकत नाही, म्हणजे आपलं पातोड्यांचं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे। आणि आता पातोड्या आपल्याला छान असं थापून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण आहे ना आपल्याला छान सेट करून घ्यायचं, म्हणजे आपल्या पातोड्या एकसारख्या होतील। आणि ते थापून झालं की त्यावरती आपल्याला खोबरा खीस टाकून घ्यायचा आहे। इथं मी सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकतात। नंतर यावरती तीळ टाकून घ्यायचे आहे। आता तीळऐवजी तुम्ही खसखसही टाकली तरीसुद्धा चालेल किंवा खसखस आणि तीळ दोघंही टाकले तरीसुद्धा चालेल। आणि आता लगेचच यावरती बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि आता खोबरं, तीळ आणि कोथिंबीर आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तो पातोड्यांना व्यवस्थित चिटकून राहील। आणि आता गार होऊ द्यायचं आणि आता गार झालं की आता हव्या त्या आकारामध्ये आपल्याला पातोड्यांचं मिश्रण कट करून घ्यायचं आहे। आणि आता हे पातोडे ना तुम्ही पितृपक्षामध्ये नक्की ट्राय करून बघा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप मी दाखवलेली आहे, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी नवीन करणारे असाल ना तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला नक्की जमेल आणि छान अशा मऊसूद पातोड्यासुद्धा तयार झालेल्या आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि पितृपक्ष विशेष म्हटलं तर पातोड्या नक्की केल्या जातात। आता कुठे पातोड्या म्हटलं जातं, कुठे पाटवडी, तर कुठे थापीवडीसुद्धा म्हटलं जातं, तर कुठे बेसनवडीसुद्धा म्हटले जाते। आता या पातोड्यांसोबत छान मसाली रस्सा करायचा। अगदी सिंपल रेसिपी आहे, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।